काय घटना घडली आज? तुम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळ झाल्यात पोलीस स्टेशनमध्ये आहात. नेमकी काय नाव तुमचं, काय घटना घडली आहे? मी शीतल भास्कर भंडारी, जिचा आज तिने गळफास लावून घेतला आहे. तिची मी मोठी बहीण आहे. तर ती आज सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये ती प्रशिक्षण घेत होती. ती कोण नाव? माझी सख्खी बहीण भाग्यश्री भंडारी, ही माझी लहान बहीण आहे. ह्या दोघी तिथं प्रशिक्षण घेत असल्या दरम्याने अकॅडमीचे शिक्षक डुंबरे सर यांनी तिला क्लासमध्ये काहीतरी जे तिच्या मनाला लागेल असे काहीतरी शब्द तिला बोलले. तर तिने मला त्यानंतर कॉल करून सगळी हकीकत सांगितली. त्यामध्ये त्यांनी सरांनी तिला बाहेरच्या म्हणजे क्लासमध्ये म्हणजे सर्वांच्या समोर बोलले? हो, सर्वांच्या समोर तिला टॉर्चर केले. कमीत कमी तिथं 200-250 मुलं होती. टॉर्चर म्हणजे तिला बोलले, तू शनिवारी का नव्हती आली प्रॅक्टिसला, तर तू कुठे गेली होती, आम्हाला चांगलं माहीत आहे. तू दबक्या पावलांनी गेलेली वगैरे, तुझ्या छोट्या बहिणीला पण घेऊन गेलेली, तू अकॅडमीची फी नाही भरलेली का, तुझ्या घरच्यांनी तुला पैसे देऊन पण तू अकॅडमीची फी नाही भरलेली, असं तिला कायम टॉर्चर करत होती तिच्यासमोर. आज तिला जास्त बोलल्यामुळे तिला राग सहन नाही झाला. त्याच्या कारणाने तिने आज स्वतः आत्महत्या केली आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सरांचं आहे. त्यांनी सरांमुळे त्यांनी आत्महत्या केलेली आहे. कारण सरांनी तिला एकटीला घेऊन, माझं मत होतं एकटीला घेऊन बोलावं, सगळ्यांसमोर नाही बोलावं. त्याच्यामुळे तिने आज आत्महत्या केली आहे. त्याला सर्वस्व जबाबदार फक्त हे सह्याद्री अकॅडमीचे सर डोंगरे सर असतील. हे तुम्हाला कसं माहिती पडलं का बाबा त्यांच्यामुळेच असं घटना घडली? क्लास भरल्या दरम्यान तिला एक क्लास झाल्यानंतर तिला क्लासमध्ये उभं केलं. त्यानंतर ती क्लासमधून बाहेर आली. तिने सगळ्यात पहिल्यांदा मला कॉल केलेला. मी तिची सख्खी बहीण, तिचं मी सगळं पाहते. तुम्हाला किती वाजता कॉल केला? तिने मला 12:30 वाजता कॉल केलेला. तिने मला मेसेज केला की कॉल केला? कॉल केला तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून, आणि नंतर तिने मला मेसेज केलेले. ते मेसेजचे सगळं माझ्याकडे आहे. पण तिने मला कॉल केलेला त्या मैत्रिणीच्या मोबाईल. मैत्रीण नाव? तिची अपूर्वा ढोके म्हणून तिची मैत्रीण आहे. तिच्या मोबाईलवरून मला कॉल केलेला. त्याच्यावरून सांगितलं, ती रडत होती. रडत तिने मला सांगितलं का दीदी, मला सर क्लासमध्ये खूप बोललेत, माझी काही चूक नसताना मला बाकीचं पाठीमागचं काय असेल ते काही पण ते कायम टॉर्चर करतात आणि बोलतात. पण मी कुठं गेले नाही. शनिवारी मी घरी गेले तरी ते म्हणतात तू कुठं तरी गेली होती म्हणून, आणि सगळ्यांना हसू मजाक होईना असं तिला शब्द उच्चारले. आणि पाठीमागं पण तिला 2-3 वेळा सर काहीतरी टॉर्चर बोलले होते. त्या खेळाडू, आम्ही तिघी पण बहिणी खेळाडू आहे. त्या खेळाडू असल्या कारणामुळे त्यांच्याकडे फक्त आम्ही प्रॅक्टिसची सवलत मागतो. असं देखील समजतंय की बाचकर नावाचे कोण व्यक्ती आहे, त्यांचा शेवटचा काही कॉल झालाय. तुम्ही याच्यात देखील नमूद केले बाचकर म्हणून. हा एक तिचा आमच्यासोबत प्रॅक्टिस करणार आहे की त्या अकॅडमीमध्ये तो पण प्रशिक्षण घेत होता. तो आता पोलीस झालाय. त्याच्यासोबत तिची दोघांची मैत्री होती. ते दोघं एकत्र राहत होते. अशा कारणामुळे सरांना एकदा इथं पोलीस स्टेशनला यावं लागलं. एकत्र राहत होते म्हणजे मीन्स प्रॅक्टिस करण्यासाठी ते एकत्र करायची प्रॅक्टिस ग्राउंडवरती. त्या दरम्यान सरांना एकदा पोलीस स्टेशनला यावं लागलं. पोलीस स्टेशनला आल्यामुळं सर बोलले का मी त्यामुळं पोलीस स्टेशनला गेलोय, त्यामुळे त्या कारणावरून पण सर आज तिला बोलले. त्याच्यानंतर मी सरांना कॉल करून बोलले. तर सरांनी मला अशी उत्तर दिली का तिच्यामुळे मी पोलीस स्टेशनला गेलोय, त्याच्यामुळे मी तिला असं बोललो म्हणून. सरांनी उत्तर कोणाला दिलं तुम्हाला? मी कॉल केला होता सरांना. म्हणजे हे प्रकरण घडायच्या आधी की मुली घडायच्या आधी? घडायच्या आधी. तिने मला कॉल करून सांगितलं, तू का सरांना दीदी कॉल कर आणि विचार तुम्ही मला असं का बोलले, मी कुठे गेले होते, मला कुठं पाहिलं, मी पैसे कुठं खर्च करते काय, मी फी नाही भरली म्हणून तुम्ही मला असं बोलते ते का, तशा पद्धतीने विचारलं. मी सरांना कॉल केला. तर सरांनी मला सांगितलं का मी तिच्यामुळे एकदा पोलीस स्टेशनला गेलोय, त्यामुळे मी तिला असं बोललो, आणि ती कुठं जाती मला काय माहीत नाही. पण ती कधीच ग्राउंडवरती नसते. ती तिच्यासोबत हमेशा ग्राउंडवरती असते. ती तिच्यासोबतच राहते. माझी छोटी बहीण आहे. म्हणजे दोघे सोबत असतात? हो. आता तुम्ही मगाशी बोलले ते बाचकर आणि हे सोबत असतात, म्हणजे सोबत एका ठिकाणी राहत होते की प्रॅक्टिससाठी? एका अकॅडमीमध्ये होते ते, आणि ग्राउंडला स्पोर्टमध्ये तो पण आहे, मग हे पण स्पोर्टमध्ये आहे. तर ते ग्राउंडला एकत्र. शेवटचा कॉल तुम्ही म्हणताय त्याच्या बाचकर यांच्या सोबत झालाय, त्यांच्याशी काही कल्पना का काय बोलले, काय झाले, किंवा त्यांच्यात काय वादविवाद झालाय का? नाही, तसं काहीच नाही. म्हणजे तुम्ही बाचकरांशी बोलले नाही का? हो, झालं माझं पण त्याचं पण बोलणं झालं. त्यांनी पण मग लगेच सरांना कॉल केला. त्याला कॉल केल्यानंतर त्यांनी सरांना पण कॉल केला, पण सरांनी ते दुर्लक्ष करून सर काही वेळानंतर तिथं रूमवरती गेले. सगळ्यात पहिल्यांदा रूमवरती सर गेले, 2 मुलांना घेऊन गेले. तिथं ते पुढचा प्रकार सगळा त्यानंतर पोलिसांना माहिती. आता तुम्ही त्यांच्या सोबत होता, तुम्ही त्यांचे बहीण आहात, सोबत राहता, काय नेमकी घटना घडली? तुमच्या समोर घडली की तुमच्या अपरोक्ष घडली? आमचे 2 क्लासेस, सिनियर आणि ज्युनियर. तर मी ज्युनियरला असते आणि ती सिनियरला.
सकाळी तिला सर बोलले. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने सांगितले की तिला वाईट वाटलं. सर सगळ्यांसमोर बोलले. जवळजवळ 250 पोरं होते. 250 पोरांसमोर सर तिला बोलले, म्हणून ती रुसून रूमवरती निघून गेली. आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीने सांगितलं, ती रूमवरती गेली. आणि मग तो नवनाथ आहे तिचा जो मित्र, त्याने नवनाथ हां बाचकर जो तिचा मित्र आहे, तिने त्याला सांगितलं की सर मला आज लई बोललेत आणि मला आता जगायचं नाही आहे आणि मी फाशी घेणार आहे. त्याला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी मयूर डोंबरे सर म्हणजे आमचे सह्याद्री करिअर अकॅडमीचे मार्गदर्शक, त्यांना कॉल केला आणि सांगितलं की सर तुम्ही भाग्यशीकडे जा रूमवर, तिने असं केलं आहे. त्यानंतर तो सर आणि अजून 2 मुले तिच्या रूममध्ये गेले. मला काहीच कल्पना नव्हती दिली याची. मी तिची लहान बहीण आहे, मला तरी सांगायला पाहिजे होतं की असं असं झालं. मी त्यांच्यासोबत गेले असते, पण मला न सांगता, कोणालाच न सांगता ते 3 जण रूमवरती गेलेले. आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. आज याच्यामध्ये आम्हाला पैशाची पण त्यांनी आता FIR नोंदायच्या आधी आम्हाला ते बोलत होते का तुम्ही पैसे घ्या आणि हे प्रकरण मिटून टाका म्हणून. कोण? त्यांची मध्यस्थी गावकरी वगैरे सगळे आलेले. आणि त्यांनी आम्हाला इथं कुणी काय बोला म्हणून त्यांनी अकॅडमीची सगळी पोरं इथं गोळा करून आणून ठेवली होती का आता सरांच्या त्यांनी बोला आमच्या विरोधात बोला. ते एक पण इथं जबाब द्यायला तयार नाही, फक्त येऊन थांबलेत का अकॅडमीमध्ये आज काहीच झालं नाही असं सांगायसाठी सगळी मुलं इथे येऊन थांबलेत आज. आणि जेवढे 250 पोरं होते तेवढ्यातलं एक सुद्धा मुलगा पुढे येत नाही आहे जबाब द्यायला. मग ते इथे येण्याचं कारणच काय ना, ज्या गुन्हेगारामुळे माझ्या बहिणीने आज स्वतः म्हणजे जेवढे प्रत्यक्षदर्शी मुलं होती ते बोलत नाही का? कोणीच बोलत नाही. माहित नाही सरांच्या दबावाखाली का. आता तुम्ही तिथं ज्युनियर म्हणून असता, पण तुम्हाला याची कल्पना नव्हती का तुमच्या समोर हे झालं नाही? नाही, आमचे 2 क्लास आहेत, तिचा वेगळा क्लास आणि माझा वेगळा क्लास आहे. ताई, काय अपेक्षा तुमची आता यापुढं काय भूमिका असणार? जी शिक्षा असेल ती सरांना झालीच पाहिजे आणि माझ्या बहिणीला नाही भेटला पाहिजे. म्हणजे सर दोषी असेल तर त्यांना? हो 100% सर. तिने 1 सोडून 2 जणांना हाच मेसेज केला आहे की मी आज सर आज बोलले, सगळेजण मला हसले, मी त्याच्यामुळे फाशी घेणार हा स्पष्ट तिने मेसेज करून टाकलेला आहे. तो आमच्याकडे आणि तिने काहीतरी लिहून पण ठेवलं असणार आहे, पण त्याच्या आधी सर आणि 2 मुलं कोणतरी गेली होती रूम मध्ये, चिठ्ठी वगैरे लिहून ठेवायची. ती प्रत्येक जे घडत ती लिहून ठेवती. ते काहीतरी तिने लिहून ठेवलं होतं. ते सर आणि 2 मुलं गेले, त्यांनी रूम पूर्ण चेक केलेली. पोलीस जायच्या ते 2 मुलं आणि सर गेलेले होते. म्हणजे त्यांना 1 मिनिट, सरांना तुम्ही कॉल केल्याच्या नंतरच ते पोहोचले तिथं रूम? हा, नवनाथने कॉल केला मग सर पोहोचले. मग सरांनी, मी तिची बहीण होती तर सरांनी मला म्हणजे तुम्ही फोन केल्याच्या नंतरच ते त्या ठिकाणी गेलेत? होय. बरोबर ना? म्हणजे तुम्हीच सांगितलं की असं असं नाही, मी नाही सांगितलं. मी सरांना फक्त कॉल हा, ते नवनाथ कोण आहे तुमचे, ते त्यांचे मित्र आहेत, त्यांनी सांगितल्यानंतरच ते तिथे गेले ना? हो. अजून काय बोलायचं? तुम्ही दोघी एका रूम मध्ये जाता, मानसिक स्थिती कशी होती तिची? एकदम चांगली होती. रोज अभ्यास करायची, मला पण शिकवायची. तिला असं कसलंच टेन्शन ह्या वर्षी मला तिला एवढं ह्या वर्षी 100% झाली असती. एवढा कॉन्फिडन्स तिला. म्हणजे आज जो तिने निर्णय घेतला टोकाचा, याच्या अगोदर कालचंच राहणं किंवा बोलणं नाही, असं काहीच बदल नाही. कालच आम्ही घरून जाऊन आलो. काल घरून जाऊन आलेली. आज सकाळी आम्ही दोघी सोबत आले, दोघी सोबत क्लासला गेलो. आता याच्यात फिर्यादमध्ये तुम्ही असं लिहिलंय की बाचकर यांच्याशी संपर्क असल्यामुळे तिचा अभ्यास पण होत नव्हता. हा, तर त्यांची मैत्री होती, त्याच्यामुळं मग ती बोलली का मला मैत्री बित्री आता काही नाही, तू पोलीस झाला तर मला पण पोलीस होऊ दे. तर मग त्यांनी मैत्री बंद केली. त्याच्या कारणास्तव तो ऐकत नव्हता. तर मग ती पोलीस स्टेशनला आलेली का याला समजून सांगा, हा माझ्यासोबत बोलतोय वगैरे असं. तर मग त्याच्याबद्दल त्यांनी सरांना पण बोलवलं. सरांनी तो राग मनात धरून आज सर बोलले, मला असं सांगितलं कॉलवर. म्हणजे तेव्हा आले होते, त्याची काही कंप्लेंट वगैरे केली होती का? नाही, काहीच नाही, फक्त समज दिली एवढं. तो विषय म्हणजे तिथंच बाचकर drop हा झाला. व्यक्ती तुमच्या बहिणीला त्रास देत होता असं नाही, तुम्हाला काहीच माहिती? नाही. तुमच्याबरोबर लास्ट कॉल झाला त्यावेळी ती काय बोलली? ती बोलली तू सरांना कॉल करून सांगते मला अशी का बोलली, मला याचं उत्तर पाहिजे. मग ती म्हणली मी रूमवरती चाललेली आहे, बस मला दुसरीकडे ॲडमिशन घ्यायचं आहे, एवढं बोलली. शेवटचा मेसेज तू सरांना कॉल कर. आणि दुसरं पण होतं ना मेसेज म्हणजे तुमच्याकडे आता तो आहे? हो, माझ्याकडे आहे. हां, काय होता शेवटचा मेसेज त्यांनी केलेला? नवनाथला असं केलेलं का मी मरून जाणार आहे, मला असं केलंय मी आता परत कधीच जाणार नाही, त्या क्लासमध्ये मी परत कधीच जाणार नाही, तू फी भरू नको. अजून काय बोलायचं? नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.